सर्व मैत्रिणींचं आजच्या महिला मेळाव्यामध्ये आयोजक आमदार सीमाताई हिरे यांच्यातर्फे मी हार्दिक स्वागत करते। आणि आपल्या आजच्या कार्यक्रमाच्या मान्यवर अतिथी आमदार शोभाताई फडणवीस इथे मंचावर येत आहेत। सीमाताई आहेत, सर्वांनी त्यांचं टाळ्यांच्या गजरात स्वागत करा। याबरोबरच मी मंचावर काही आमच्या मान्यवर निमंत्रित आणि अतिथी यांना मंचावर बोलवते। त्यामध्ये आहेत आमच्या माननीय पुष्पाताई शर्मा, तसंच पदाधिकारी आमच्या भाजपाच्या सातपूर मंडल अध्यक्षा मंगला खोटरे मॅडम, मंजुषा कराडे, माधुरी मोराणकर, स्मिता बोडके, सुजाताताई करंजकर, राजश्री शौचे, तसंच आमचे माननीय जगनंद पाटील साहेब यांना मी विनंती करते की त्यांनी मंचावर यावं। आणि आज आपण ज्यांचं मार्गदर्शन ऐकणार आहात की आपल्याकडे काही कलागुण असतील आणि जर आपल्याला आर्थिक सक्षमदृष्ट्या उभं आपल्या पायावर राहायचं असेल तर त्यासाठी आपण काय करायला हवं याचं असं मार्गदर्शन, सविस्तर मार्गदर्शन आपल्याला करणार आहेत माननीय मदन लोणारे साहेब। त्यांनाही मी विनंती करते की त्यांनी मंचावर यावं। सुस्वागतम, सुस्वागतम, शुभ स्वागतम। 8 मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो, पण एकाच दिवशी जर आपल्याला बऱ्याच कार्यक्रमांना जावं लागलं तर प्रत्येक कार्यक्रम काय आहे आणि त्याच्यामधून आपल्याला काय घ्यायचं आहे यासाठीच 1 मार्च ते 8 मार्च आता आठवडा हा जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो। माननीय आमदार सीमाताई हिरे यांच्या संकल्पनेतून आज हा सातपूर आणि सिडको विभागाच्या दोन्हीही विभागाचा हा महिला मेळावा, आणि याचं महिला मेळाव्याचं उद्दिष्ट हेच आहे की आपल्या प्रभागातील या सर्व बायकांना एकत्र आणून, या महिलांना, मैत्रिणींना योग्य ते मार्गदर्शन त्यांच्या पुढच्या प्रगतीच्या दृष्टीने करावं, हेच उद्दिष्ट ठेवून आजचा हा महिला मेळावा आयोजित केला आहे। मी सर्वांचं पुन्हा एकदा मंचावरील सर्व मान्यवर, आमचे सर्व पदाधिकारी यांचं स्वागत करते आणि त्यांना विनंती करते की कार्यक्रमाची सुरुवात आपण दीप प्रज्वलन आणि प्रतिमा पूजनानं करूया। त्यासाठी मान्यवरांना विनंती आहे की त्यांनी दीप प्रज्वलन आणि प्रतिमा पूजन करावं। महिला दिन आणि आपण ज्या महिला आहेत त्या प्रत्येकाचं एक वेगळं अस्त्र आपल्या हातात आहे। जसं ही नवदुर्गा, चंडिका, सप्तशृंगी, महालक्ष्मी, तुळजाभवानी या ज्या नवदुर्गा आहेत, यासारख्याच आपण सर्व महिला की अन्यायाविरुद्ध आपण नेहमी लढायला उभं असतो, कोणाचाही अन्याय सहन करायचा नाही आणि योग्य त्या मार्गानेच पुढे जायचं। त्यासाठीच आपल्याच्या महिला दिनाची सुरुवात आपण सप्तशृंगी अर्थात वणीच्या गडावरची कुलस्वामिनी सप्तशृंगीच्या प्रतिमा पूजनानं करतो आहोत। मान्यवर अतिथींच्या हस्ते माननीय शोभाताई फडणवीस यांच्या हस्ते दीप प्रज्वलन आपल्या सर्वांच्या उपस्थितीत संपन्न होते। न्यूज वर्ल्ड या चॅनलला तमाम नाशिककरांच्या वतीने व मी महापौर या नात्याने शुभेच्छा देतो। तुमचं वर्ल्ड न्यूजचा जो भी प्रतिनिधी असेल तो या शहराच्या समस्यांकडे जागरूकतेने लक्ष देईल व चांगलं काम करील। पुनश्च एकदा मी शुभेच्छा देतो आणि तुमच्या चॅनलला भरभराटीने चांगलं काम हो, या शहरामध्ये तुमचं चांगलं काम हो अशी शुभेच्छा देऊन थांबतो।
चॅनलला सर्व शुभेच्छा देतो आणि हे चॅनल सर्व बातम्या नाशिककरांना दाखवून नाशिककरांचा एक जिव्हाळ्याचं चॅनल अशी आशा बाळगतो. झालेल्या न्यूज वर्ल्ड नुकतंच 8 दिवसापूर्वी नाशिक जिल्ह्यात या चॅनलचं उद्घाटन झालं. आपले आदरणीय मंत्री दादाजी भुसे त्याप्रमाणे सर्व मान्यवर इथे उपस्थित होते. नाशिक जिल्ह्यातील ज्या ज्या बातम्या असतील, ज्या खबरी असतील त्या आपल्यापर्यंत तत्परतेने न्यूज वर्ल्ड चॅनल आपल्यापर्यंत पोहोचवणार आहे. न्यूज वर्ल्ड चॅनलला माझ्या मनापासून खूप शुभेच्छा. धन्यवाद. या चॅनलला मी हार्दिक शुभेच्छा देतो. निर्भीडपणे, प्रामाणिकपणे, निस्वार्थी हेतूने आणि लोकांमध्ये जागृती पसरावी या हेतूने हा न्यूज चॅनल सुरू होत आहे. त्यांच्या बातम्या या एकांगी नसाव्यात, सर्व बाजूंचा विचार करून असाव्यात, भडक आणि माथेफिरू बातम्या नसाव्यात अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. त्याचबरोबर या बातम्यांमध्ये काहीतरी क्रिएटिव्ह असावं की जेणेकरून समाज बांधण्यासाठी आपल्याला मोलाची मदत होईल या चॅनलकडून अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. चंदन पवार आणि त्याच्या सहकाऱ्यांना हार्दिक शुभेच्छा. आत्ताच मी सांगितलं आपल्याला की आपल्या समस्यांचं निराकरण, आपल्याला सक्षम करण्यासाठी मार्गदर्शन, आपल्या कलागुणांचा वापर करून आपण तो व्यवसायामध्ये कसा वापर करू शकतो आणि आपण आर्थिकदृष्ट्या कसं उभं राहू शकतो यासाठी आणि या मंचावरील सर्व मैत्रिणींकडून आपल्याला प्रेरणा मिळणार आहे. याच उद्दिष्टावर आजचा हा महिला मेळावा माननीय आमदार सीमाताई हिरे यांच्या संकल्पनेतून उभा राहिला आहे. सीमाताईंनी आजपर्यंत महिलांच्या बाजूने उभं राहून अनेक महिलांना अगदी बचत गटाच्या ज्या असो किंवा घरगुती ज्या व्यवसाय करायच्या त्यांना एक मोठं स्थान मार्केट मिळवून दिलेलं आहे. समर्थ महिला मंडळाच्या माध्यमातून त्यांनी आनंद मेळा आम्ही 10 वर्ष झालं जो करतो आहे त्याच्यामधून सुद्धा बऱ्याच महिलांना आपल्या स्वतःच्या पायावर आर्थिकदृष्ट्या उभं राहता आलेलं आहे. आणि हीच संकल्पना त्यांना आता इकडे सुद्धा राबवायची आहे की ज्या महिला घरी बसतात आणि त्यांच्याकडे खूप काही करण्यासारखं असतं पण त्यांना योग्य मार्गदर्शन मिळत नाही, आर्थिक पाठबळ मिळत नाही आणि त्याचसाठी आजचा हा महिला मेळावा आहे. या दृष्टीने आणि आजच्या कार्यक्रमाच्या दृष्टीने मी माननीय आमदार सीमाताई हिरे यांना विनंती करते की त्यांनी प्रास्ताविकपर आपल्याशी संवाद साधावा. न्यूज वर्ल्ड या चॅनलला तमाम नाशिककरांच्या वतीने व मी महापौर या नात्याने शुभेच्छा देतो. तुमचं वर्ल्ड न्यूजचा जो भी प्रतिनिधी असेल तो या शहराच्या समस्यांकडे जागृततेने लक्ष देईल व चांगलं काम करील. पुनश्च एकदा मी शुभेच्छा देतो आणि तुमच्या चॅनलला भरभराटीने चांगलं काम हो, या शहरामध्ये तुमचं चांगलं काम हो अशी शुभेच्छा देऊन थांबतो.
सर्वप्रथम मी शुभेच्छा देतो आणि हे चॅनल सर्व बातम्या नाशिककरांना दाखवून नाशिककरांचा एक जिव्हाळ्याचं चॅनल होईल अशी आशा बाळगतो. झालेल्या न्यूज वर्ल्ड नुकतंच 8 दिवसापूर्वी नाशिक जिल्ह्यात या चॅनलचं उद्घाटन झालं. आपले आदरणीय मंत्री दादाजी भुसे त्याप्रमाणे सर्व मान्यवर इथे उपस्थित होते. नाशिक जिल्ह्यातील ज्या ज्या बातम्या असतील, ज्या खबरी असतील त्या आपल्यापर्यंत तत्परतेने न्यूज वर्ल्ड चॅनल आपल्यापर्यंत पोहोचवणार आहे. न्यूज वर्ल्ड चॅनलला माझ्या मनापासून खूप शुभेच्छा. धन्यवाद. या चॅनलला मी हार्दिक शुभेच्छा देतो. निर्भीडपणे, प्रामाणिकपणे, निस्वार्थी हेतूने आणि लोकांमध्ये जागृती पसरावी या हेतूने हा न्यूज चॅनल सुरू होत आहे. त्यांच्या बातम्या या एकांगी नसाव्यात, सर्व बाजूंचा विचार करून असाव्यात, भडक आणि माथेफिरू बातम्या नसाव्यात अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. त्याचबरोबर या बातम्यांमध्ये काहीतरी क्रिएटिव्ह असावं की जेणेकरून समाज बांधण्यासाठी आपल्याला मोलाची मदत होईल या चॅनलकडून अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. चंदन पवार आणि त्याच्या सहकाऱ्यांना हार्दिक शुभेच्छा. आयोजित केलेल्या आजच्या ह्या मेळाव्यासाठी उपस्थित असलेल्या माजी मंत्री, त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीच्या ज्येष्ठ नेत्या आमदार शोभाताई फडणवीस, नाशिक शहराचे अध्यक्ष लक्ष्मणजी सावजी, या मंडळाचे अध्यक्ष जगन्नाथ पाटील, नगरसेवक सतीश बापू सोनवणे, आपल्याला त्यांचं मार्गदर्शन मिळणार आहे ते मदनजी लोणारे, व्यासपीठावर उपस्थित असलेल्या मंजुषाताई दराडे, मंगला खोटरे, सुजाताताई करजगीकर, महिला आघाडीच्या अध्यक्षा पुष्पाताई शर्मा, सुजाताताई करजगीकर, स्मिताताई बोडके, राजश्री शौचे, व्यासपीठावर उपस्थित असलेल्या मोरांकरताई, रोहिणीताई नायडू, वैशालीताई पाटील, रोहिणीताई पाटील, सिडको विभागातील बाळासाहेब पाटील, रवी पाटील, युवा मोर्चाचे गिरीशजी पालवे, उपस्थित असलेले सर्व भारतीय जनता पार्टीचे सन्माननीय पदाधिकारी आणि माझ्या भगिनींनो, सर्वप्रथम मी आपल्या सगळ्यांचं मनापासून या मेळाव्यात स्वागत करते. त्याचबरोबर जागतिक महिला दिनानिमित्त आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देते. मला माहिती आहे ही पाणी येण्याची वेळ आहे आणि पाण्याची वेळ असल्यामुळे महिलांना ही वेळ थोडी अडचणीची होती. यापूर्वी जेव्हा आपण मेळावा घेतला होता त्यावेळेला तो दुपारी 12 ते 1च्या दरम्यान ठेवला होता आणि त्यामुळे अतिशय चांगली संख्या महिलांची होती. तरी देखील 5:30 ते 6पर्यंत काही जण येतील असं बऱ्याच जणांनी सांगितलं होतं. जेवढं आहेत त्यांना आपण नक्कीच चांगलं मार्गदर्शन त्यांना शोभाताईंचं मिळणार आहे. आपल्याला माहिती आहे की पूर्वीपासून महिलांचं महत्त्व हे खूप अधोरेखित केलेलं आहे. मग ते रामायण असेल, महाभारत असेल, भगवद्गीतेत सुद्धा महिलांनी शौर्य आणि साहस केल्याचं आपल्या सगळ्यांच्या वाचनात आहे. आणि त्यामुळे अगदी अलीकडच्या काळात, इतिहास काळात सुद्धा सावित्रीबाई फुले, त्याचबरोबर अहिल्याबाई होळकर, झाशीची राणी, अशा अनेक उदाहरणं आपल्या डोळ्यासमोर आहेत ज्यांनी स्वातंत्र्यात अतिशय प्रतिकूल परिस्थितीत देखील लढा दिलेला आहे. आणि त्यामुळे सुदैवाने आपण भाग्यवान आहोत की आपल्याला आज अनेक संधी आहेत, शिक्षण देखील मिळत आहे आणि अशा ह्याच्यात आपण सर्वांनी पुढे जाण्यासाठी सज्ज राहायला पाहिजे.
मी माझ्या येथील भगिनींना विनंती करेन, ज्यावेळेला मी या मतदारसंघात उभी राहिले, आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने मी आमदार झाले आणि त्यावेळेला प्रचारात फिरताना मला असं जाणवलं की महिलांसाठी इथे त्यांना सक्षम करण्यासाठी, त्यांचं सबलीकरण करण्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे आणि त्यासाठी मी शोभाताईंना इथे बोलवलं. त्यांचं खूप मोठं काम बचत गटामध्ये आहे आणि त्यांचं मार्गदर्शन मिळाल्यानंतर नक्कीच आपल्या भगिनींना देखील चालना मिळून आपण इथल्या महिला सबल आणि चांगल्या सक्षम कशा करता येईल यासाठी शोभाताईंना इथे बोलवलं. खरं तर आपण जर इतिहास वाचला तर महात्मा गांधींच्या लढ्यात सुद्धा महात्मा गांधीजींनी महिलांना बरोबरीने संधी दिलेली होती आणि त्याच लढ्यात सुद्धा 60% या महिला होत्या. जर आपण हरित क्रांती पाहिली तर हरित क्रांतीत सुद्धा महिलांचा खूप मोठा सहभाग होता. मग ते बियाणं लावणं असेल किंवा त्यांचं तंत्रज्ञान वापरून हरित क्रांतीपासून आपल्या देशाला समृद्ध बनवण्यासाठी महिलांनी खूप प्रयत्न केलेले दिसतात आणि अशी मोठी उदाहरणं असताना आपण महिलांनी पुढे गेलं पाहिजे. त्यासाठी आपण ही चळवळ उभी करत आहोत आणि मला खात्री आहे की आपण सर्वजण या चळवळीला साथ द्याल. आपल्या भगिनींना, आपल्या मैत्रिणींना, आपल्या साथीदारांना आपण सगळ्याजणी मिळून आपण सर्वजण या चळवळीत सहभागी होऊ. त्याचबरोबर मी या निमित्ताने आपल्याला सांगणार आहे की आपल्या विचारांची देवाणघेवाण या मंचावरनं होते आहे आणि निवडणुकीनंतर आपल्या ज्या ज्या समस्या असतील, आपल्या मतदारसंघातले जे प्रश्न असतील ते जर आपण आमच्यापर्यंत पोहोचवले, आमच्या कार्यकर्त्यांमार्फत पोहोचवले तर ते देखील आपण नक्कीच मार्गी लावू असं मी आपल्याला आश्वासन देते. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते आणि शुभेच्छा देते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. न्यूज वर्ल्ड या चॅनलला तमाम नाशिककरांच्या वतीने व मी महापौर या नात्याने शुभेच्छा देतो. तुमचं वर्ल्ड न्यूजचा जो भी प्रतिनिधी असेल तो या शहराच्या समस्यांकडे जागरूकतेने लक्ष देईल व चांगलं काम करील. पुनश्च एकदा मी शुभेच्छा देतो आणि तुमच्या चॅनलला भरभराटीने चांगलं काम हो, या शहरामध्ये तुमचं चांगलं काम हो अशी शुभेच्छा देऊन थांबतो. न्यूज वर्ल्ड चॅनलला सर्वप्रथम शुभेच्छा देतो आणि हे चॅनल सर्व बातम्या नाशिककरांना दाखवून नाशिककरांचा एक जिव्हाळ्याचं चॅनल आहे अशी आशा बाळगतो. झालेल्या न्यूज वर्ल्ड नुकतंच 8 दिवसापूर्वी नाशिक जिल्ह्यात या चॅनलचं उद्घाटन झालं. आपले आदरणीय मंत्री दादाजी भुसे त्याप्रमाणे सर्व मान्यवर इथे उपस्थित होते. नाशिक जिल्ह्यातील ज्या ज्या बातम्या असतील, ज्या खबरी असतील त्या आपल्यापर्यंत तत्परतेने न्यूज वर्ल्ड चॅनल आपल्यापर्यंत पोहोचवणार आहे. न्यूज वर्ल्ड चॅनलला माझ्या मनापासून खूप शुभेच्छा. धन्यवाद.
या चॅनलला मी हार्दिक शुभेच्छा देतो. निर्भीडपणे, प्रामाणिकपणे, निस्वार्थी हेतूने आणि लोकांमध्ये जागृती पसरावी या हेतूने हा न्यूज चॅनल सुरू होत आहे. त्यांच्या बातम्या या एकांगी नसाव्यात, सर्व बाजूंचा विचार करून असाव्यात, भडक आणि माथेफिरू बातम्या नसाव्यात अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. त्याचबरोबर या बातम्यांमध्ये काहीतरी क्रिएटिव्ह असावं की जेणेकरून समाज बांधण्यासाठी आपल्याला मोलाची मदत होईल या चॅनलकडून अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. चंदन पवार आणि त्याच्या सहकाऱ्यांना हार्दिक शुभेच्छा. आजच्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेल्या माननीय माजी मंत्री आणि आमदार शोभाताई फडणवीस आज खास चंद्रपूरहून इथे आलेले आहेत आणि त्यांचं स्वागत करणं आपल्याला कर्तव्य आपण समजतोय. त्यांच्याबद्दल सांगायचं झालं तर 1973 पासून त्यांनी राजकारणात प्रवेश केला आणि ग्रामपंचायतीपासून त्या आमदारकी आणि मंत्रीपर्यंत पोहोचलेले आहेत. त्यांच्यासाठी जोरात टाळ्या झाल्या पाहिजे की ते आता 5व्यांदा आमदार पद भूषवित आहेत. महिलांसाठी, आदिवासी महिलांसाठी, कामगारांसाठी त्यांचं महत्त्वाचं काम आहे. त्यांना अनेक मोठे पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. त्यातला महत्त्वाचा म्हणजे उत्तम संसदपटू पुरस्कार हा त्यांना मिळालेला आहे. नाशिकचा उत्कृष्ट आमदाराचा जो पुरस्कार असतो तो सुद्धा त्यांना मिळालेला आहे. मुक्ताई वारकरी पंथाचा पुरस्कार त्यांना मिळाला आहे आणि आता नुकताच त्यांना कस्तुरबा गांधी पुरस्कार सुद्धा मिळालेले आहे. अशा अतिशय प्रेरणादायी व्यक्तिमत्व आज आपल्याला लाभलेलं आहे. त्यांचं स्वागत करण्यासाठी माननीय आपल्या आमदार सीमाताई हिरे यांना मी विनंती करते की त्यांनी आजच्या आपल्या खास आपल्यासाठी आवर्जून उपस्थित राहिलेल्या शोभाताई यांचं स्वागत पुष्पगुच्छ आणि शाल देऊन करावं. चंद्रपूरच्या महिला बँकेच्या त्या संचालिका आहेत. त्यांचं सुद्धा तिकडे मर्दानी महिला मंडळ आणि तेजस्विनी महिला मंडळ आहे. नावातच सगळं काही जसं आपण म्हणतो तसं मर्दानी महिला मंडळ म्हणजे त्यांचं कामच आहे की ज्या महिलांवर अत्याचार होतात त्या मर्दानीपणे त्या सगळ्या अत्याचाराचं त्या नाश करतात. अशा खास व्यक्तिमत्व आपल्याला आज लाभलेलं आहे. त्यांच्यासोबत आपल्याला एक दुसरं महत्त्वाचं मार्गदर्शन जे करणार आहेत ते माननीय मदन लोणारे साहेब, जे 20 वर्षापासून उद्योजकांसाठी मार्गदर्शन करतात. मिटकॉनमध्ये त्यांनी विभागीय अधिकारी म्हणून काम केलेलं आहे. आपल्या इथे जे ग्रामीण भागातलं जे प्रदर्शन भरतं, गोदाई महोत्सव, नाशिक, नगर, धुळे, जळगाव अशा या नंदुरबार 5 जिल्ह्यांसाठी जे गोदाई महोत्सव भरतो त्याची संकल्पना ही लोणारी साहेबांची आहे. आतापर्यंत त्यांनी जवळजवळ 1200 महिलांना व्यवसाय संपन्न करण्यासाठी मार्गदर्शन केलेलं आहे. असे मुख्य मार्गदर्शक मदन लोणारे साहेब आपल्याला लाभलेले आहेत आणि त्यांचं स्वागत माननीय आमचे लक्ष्मण सावजी साहेबांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते. आपणही टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करावं. पुढचा काही महिलांचा भाजपामध्ये प्रवेश सोहळा आहे. मोदी लाट आली आणि खरंच सगळ्यांच्या हृदयावर एक फूल कोरून गेली. जसं आपण म्हणतो कमळाचं फूल आहे ते कायमस्वरूपी सर्वांच्या मनामध्ये कोरून गेली आणि प्रत्येक जण भाजपाच्या दिशेने वाटचाल करू लागलं. त्यातल्याच आमच्या काही महिला आज भाजपात प्रवेश करणार आहेत. त्यांना मी विनंती करते की त्यांनी मंचावर यावं आणि शोभाताईंना मी विनंती करते की त्यांनी त्यांचं आपल्या भाजपामध्ये स्वागत करावं. स्मिता जोशी, राजश्री सुरावकर, प्रीतम आढाव, ताराबाई ठाकरे आणि प्रतिभा कदम या ज्या महिला आहेत त्यांना मी विनंती करते की ज्या आज भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत आणि यापुढे ते आपल्या कार्यकारिणीत सहभागी होणार आहेत आणि भाजपाच्या दिशेने वाटचाल करतायत. इनर व्हीलच्या अध्यक्षा स्मिता जोशी, ताराबाई ठाकरे ज्या आहेत त्या आदिवासी महिलांसाठी संघटन करण्याचं मोठं काम करतात आणि त्यांच्यासोबत आहेत राजश्री सुरावकर, प्रीतम आढाव आणि प्रतिभा कदम यांचे आपणही टाळ्यांच्या गजरात स्वागत करू.
या चॅनलला तमाम नाशिककरांच्या वतीने व मी महापौर या नात्याने शुभेच्छा देतो। तुमचं वर्ल्ड न्यूजचा जो भी प्रतिनिधी असेल तो या शहराच्या समस्यांकडे जागरूकतेने लक्ष देईल व चांगलं काम करील। पुनश्च एकदा मी शुभेच्छा देतो आणि तुमच्या चॅनलला भरभराटीने चांगलं काम हो, या शहरामध्ये तुमचं चांगलं काम हो अशी शुभेच्छा देऊन थांबतो। न्यूज वर्ल्ड चॅनलला सर्व शुभेच्छा देतो आणि हे चॅनल सर्व बातम्या नाशिककरांना दाखवून नाशिककरांचा एक जिव्हाळ्याचं चॅनल आहे अशी आशा बाळगतो। झालेल्या न्यूज वर्ल्ड नुकतंच 8 दिवसापूर्वी नाशिक जिल्ह्यात या चॅनलचं उद्घाटन झालं। आपले आदरणीय मंत्री दादाजी भुसे त्याप्रमाणे सर्व मान्यवर इथे उपस्थित होते। नाशिक जिल्ह्यातील ज्या ज्या बातम्या असतील, ज्या खबरी असतील त्या आपल्यापर्यंत तत्परतेने न्यूज वर्ल्ड चॅनल आपल्यापर्यंत पोहोचवणार आहे। न्यूज वर्ल्ड चॅनलला माझ्या मनापासून खूप शुभेच्छा। धन्यवाद। या चॅनलला मी हार्दिक शुभेच्छा देतो। निर्भीडपणे, प्रामाणिकपणे, निस्वार्थी हेतूने आणि लोकांमध्ये जागृती पसरावी या हेतूने हा न्यूज चॅनल सुरू होत आहे। त्यांच्या बातम्या या एकांगी नसाव्यात, सर्व बाजूंचा विचार करून असाव्यात, भडक आणि माथेफिरू बातम्या नसाव्यात अशी मी अपेक्षा व्यक्त करतो। त्याचबरोबर या बातम्यांमध्ये काहीतरी क्रिएटिव्ह असावं की जेणेकरून समाज बांधण्यासाठी आपल्याला मोलाची मदत होईल या चॅनलकडून अशी मी अपेक्षा व्यक्त करतो। चंदन पवार आणि त्याच्या सहकाऱ्यांना हार्दिक शुभेच्छा। आत्ताच मी जसं सांगितलं की मेटकॉनचे माननीय विभागीय अध्यक्ष मदन लोणारे साहेब आलेले आहेत आणि बचत गटाच्या माध्यमातून म्हणा किंवा स्वतःच्या कलागुणांवर आपण व्यवसायाकडे कसं वळावं आणि त्यासाठी आपल्याला काय मार्गदर्शन गरज आहे त्याविषयी सविस्तर आपल्याशी संवाद साधणार आहेत माननीय मदन लोणारे साहेब। आज या ठिकाणी आपल्या जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आज जो महिला मेळावा इथं आयोजित केलेला आहे या महिला मेळाव्याला ज्यांचं महत्त्वाचं मार्गदर्शन आपल्याला या ठिकाणी लाभणार आहे त्या माननीय आमदार शोभाताई फडणवीस, तसंच ज्यांच्या माध्यमातनं आणि प्रयत्नातनं हा कार्यक्रम इथं आयोजित केलेला आहे त्या माननीय सीमाताई हिरे, माननीय श्री सावजी साहेब, पाटील साहेब, सोनवणे साहेब आणि उपस्थित सर्व पदाधिकारी आणि या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व उद्योजक। आज जर आपण बघितलं तर महिला दिन हा आपण सुरुवात सप्ताहाला केलेली आणि हा सप्ताहाची जी सुरुवात आहे ती करत असताना आपण स्वयंसहाय्यता बचत गट ह्या संकल्पनेवर सुद्धा काम करणार आहोत। मुळात स्वयंसहाय्यता बचत गट जर म्हटलं तर स्वतःसाठी एक सहाय्यभूत ठरणारी संस्था म्हणून आपल्याला त्या ठिकाणी काम करायचं आहे। मुळात महिला जर बघितली तर महिला ही खूप वेगळ्या पद्धतीने काम करत असते।
म्हणजे असा एक सर्वे सुद्धा झालेला आहे की आपल्याला आता जर उद्योग किंवा व्यवसाय जर वाढवायचे असतील तर महिलांचा सहभाग हा मोठ्या प्रमाणावर असेल तर ह्या ठिकाणी भारत हा निश्चित एक चांगला सुसज्ज असा देश या ठिकाणी तयार होऊ शकतो. त्याच्यावर संशोधन सुद्धा झालेलं आहे. पण हे सगळं करत असताना आपण जर एक अभ्यास केला तर साधारणपणे आपल्याकडे 2001 पासून 1999 पासून प्रामुख्याने स्वयंसहायता बचत गटाच्या माध्यमातून काम करायला सुरुवात झाली. परंतु मी एक 5 वर्षापूर्वी हैदराबादला एका सेमिनारला गेलो होतो आणि त्या सेमिनारला गेल्यानंतर त्या ठिकाणी काही स्वयंसहायता बचत गटाच्या महिला तिथे आलेल्या होत्या. त्या महिलांना त्यांनी जे काही कामं केलेली होती त्यांचे सक्सेस स्टोरीज त्या ठिकाणी ते सांगत होते. आणि एक महिला बचत गट त्या ठिकाणी आला आणि त्यांनी सांगितलं की आमची वार्षिक उलाढाल 2 कोटी रुपयाची आहे. आता मुळामध्ये 2 कोटी रुपयाचे हे सांगितल्यानंतर पुढचा प्रश्न होता की त्या महिला ज्या होत्या तुमचा बचत गट कधी स्थापन झाला. त्यांनी सांगितलं आमचा बचत गट 25 वर्षापूर्वी स्थापन झाला. आता आपल्या योजनेप्रमाणे जर आपण 1999 पासून काम सुरू करतोय तर या महिला जे म्हणताय तेही 5 वर्षापूर्वी की 25 वर्षापूर्वी कसं असेल. आणि त्या महिलांकडे बघून तर वाटतच नव्हतं की असं काहीतरी असेल, कारण त्यातल्या काही महिला ह्या 25 ते 26-27च्या वयोगटातल्या दिसत होत्या. आणि मग शेवट न राहिल्यामुळे त्यांना एक प्रश्न विचारला की नेमकं असं काय आहे, तुम्ही सांगताय की आमचे 25 वर्षापूर्वीचे बचत गट आहे. त्यांनी सांगितलं आमच्या आई किंवा आमच्या सासूबाई यांनी 25 वर्षापूर्वी स्वयंसहायता बचत गट हे स्थापन केलेले होते आणि 2-3 वर्षापूर्वी त्यांनी सुद्धा VRS घेतलेला आहे आणि आता त्या ठिकाणी आम्ही काम करायला सुरुवात केलेली आहे. आणि जेव्हा आम्ही बघितलं की त्या ठिकाणी तामिळनाडूमध्ये सोलन असेल, धर्मपुरी असेल, या ठिकाणी एक जर इंजिनिअरिंग कॉलेज असेल तर त्या ठिकाणी जवळपास 5 बचत गट हे खूप चांगल्या पद्धतीने उलाढाल करत आहे. म्हणजे एक स्वयंसहायता बचत गट असेल तर त्यांनी फक्त काही दुभती जनावरे घेतलेली, सकाळी सगळ्या 2000 विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी दूध दुभतं द्यायचं आहे. दुसऱ्यांनी सकाळची न्याहारी द्यायची, तिसऱ्या बचत गटाने सर्व स्टेशनरी द्यायची, चौथ्याने फक्त लॉन्ड्री चालवायची. दुपारचं लंच असेल तो एक बचत गट करतो, सायंकाळचं डिनर असेल तो एक बचत गट करतो. आणि हे सर्व बघितल्यानंतर एक 100 बचत गट एक इंजिनिअरिंग कॉलेज त्या ठिकाणी चालवतो. मग हे सांगण्याचा मुद्दा असा आहे की मुळामध्ये स्वयंसहायता बचत गट हे आपल्या बांगलादेशापेक्षाही आपल्या भारतामध्येच आधी सुरुवात झालेली आहे. परंतु त्याची चळवळ ही करण्यापेक्षा आपण स्वतःहून जर काही केलं तर त्याची फलनिश्चित ती चांगली होऊ शकते. हे त्याच्या मागचं उदाहरण आहे. हे सांगण्याचा मुद्दा असा की मुळामध्ये स्वयंसहायता बचत गट यशस्वी जर व्हायचे असतील, स्वयंसहायता बचत गटापेक्षा मी महिला म्हणतो की जर महिला पुरुषापेक्षा उद्योग व्यवसायात यशस्वी का लवकर होतील तर त्याचं कारण एक आहे की आम्ही त्या ठिकाणी यम म्हणतो. जसं आमच्या सावित्रीने यमाला सुद्धा परत पाठवलं तसे हे 3 यम जर महिला चांगल्या पद्धतीने हँडल करू शकतात त्यामुळे ते यशस्वी होतात. त्यातला पहिला जर यम पाहायचा असेल तर तो आहे मनी, पैसा. मुळामध्ये आमच्या महिला ह्या अशा आहेत की बाजारात जरी गेल्या 100 रुपये जरी असतील, अगदी गरीबात गरीब महिला असेल आणि बाजारात जर ती बाजार करायला गेली 100 रुपये असेल तर ती कधीच असं करणार नाही की 100 रुपयाऐवजी 110 रुपयाचा माल घेऊन येईल. ती 100 रुपयामध्ये असं ठरवून येईल की मी आज कमीत कमी 20 ते 30 रुपयाची बचत या ठिकाणी करणार आहे. आणि ती सगळ्यात चांगली क्वालिटीची असणारी भाजी क्वांटिटीमध्ये आणि स्वस्तामध्ये घेऊन येईल आणि 30 ते 40 रुपये त्या ठिकाणी बचत करेल. हेच जर आमचं पुरुष असेल तर ते कदाचित 100 रुपये जर खिशात असतील तर 10-20 रुपये उधारी करून येते, कारण हे आम्ही तिथे नाही सांभाळू शकत. आणि मुळामध्ये जर आपण अशा गोष्टी बघितल्या तर ह्या ठिकाणी ही बचत फक्त महिलाच करू शकतात. म्हणजे आम्ही बऱ्याच वेळेस असं सुद्धा व्हायचं की आता ATM आहे ठीक आहे, पूर्वी अचानक मुंबईला जावं लागायचं आणि मग त्यावेळेस आमच्याकडे एक अडचण यायची, तो पैसा सकाळी 5:45 निघायचं आहे, बँक तर 10 वाजता उघडेल, काय करायचं. आणि मग त्यावेळेस लक्षात यायचं की पैसा कुठून येईल. मग त्यावेळेस मिसेसला हळूच विचारलं जायचं की किती पैसे, मग तिथून उत्तर यायचं किती लागत आहे, आणि 5-1 हजार पाहिजे, ठीक आहे देते. पण देत असताना हळूच विचारलं जायचं की परत कधी देणार, कारण व्यवहार आहे. मग सांगितलं जायचं की
देतो, पण किती देणार? कारण 5,000 तर निश्चित नाही, 5,000वर काहीतरी पाहिजे. मग ह्या ठिकाणी जर आपण बघितलं तर त्यावेळेस माझी गरज पूर्ण होत होती, पण तो जो पैसा आला तो ह्या बचतीतनं आलेला आहे. आणि हे पुरुष मात्र आम्ही त्या ठिकाणी करू शकत नाही. म्हणून ह्या महिला पहिला यम खूप चांगल्या पद्धतीने सांभाळू शकतात. दुसरं जर आपण यम बघितला तर तो आहे मटेरियल. आज आपण बघितलं साधारणपणे हा एरिया भरपूर कामगार वस्तीचा आहे. या ठिकाणी एक पहिली अडचण अशी येते की आपण किराणा जो आणतो तो पगार झाल्यानंतर एक चांगला स्टॉक असतो, 15 दिवसांनी थोडासा कमी होतो आणि महिन्या अखेर थोडासा कमी होत चालतो. आणि अचानक जर आपल्याकडे पाहुणे आले आणि घरात जर पीठ संपलेलं असेल तर ती महिला असं कधीच म्हणणार नाही की आता पीठ संपलेलं आहे मी काय करू. कदाचित आहे त्या मटेरियलमध्ये चांगल्यात चांगली वस्तू त्या ठिकाणी ती बनवायला प्रयत्न करेल. आणि त्या ठिकाणी कदाचित आलेले पाहुणे इतके खुश होतील ते नाही अरे खूप चांगला स्वयंपाक झाला होता, कारण कदाचित ती बेसळीची आमटी असेल, कदाचित वेगवेगळे मिक्सिंगचे थालीपीठ असतील. बेस्ट आउट ऑफ वेस्ट ही कन्सेप्ट फक्त महिलांना माहिती आहे. आणि नेमकं मटेरियल मॅनेजमेंट हा फार महत्त्वाचा पार्ट असल्यामुळे या ठिकाणी आमच्या ह्या महिला या ठिकाणी यशस्वी होऊ शकते. आणि तिसरा जो प्रकार आहे तो आहे आमचा मॅन पॉवर. आपण जर बघितलं आज त्यांनी सांगितलं की पाणी यायचा टाईम झालेला आहे, परंतु त्याच्याबरोबर अजून एक सीझन सुरू झालेला आहे की पापड लाटणे. कारण आता जसं ऊन पडायला सुरुवात झालं की प्रत्येक घरामध्ये पापड लाटणं हा प्रकार सुरू होतो. आणि विशेष म्हणजे ह्या महिलांमध्ये एक प्रकार असतो की विकत्रीचे जरी असेल तरी स्वतःचे पापड बनवायचे. पण एक जर आपण बघितलं तर जर काही महिलांचा ग्रुप असेल तर एका गल्लीत जर ते राहत असतील तर सर्व महिला कधी एकाच दिवशी पापडाचं पीठ काढत नाही. मग ते पापडाचं पीठ काढलं तर काय होईल, सगळ्यांचेच पापड होणार नाही. पण त्या ठिकाणी न दुखवता कशा पद्धतीने प्रयत्न केले जातात तर त्यांना माहीत असतं की साधारणपणे मूड कधी असतो. दुपारची झोप झालेली असेल त्याच दरम्यान जिला पापड करायचे ते आपल्या मैत्रिणीचे ते जाते आणि चहा घेता घेता सांगते की आता मला उद्या पापड करायचे. तो सिग्नल दिलेला असतो की उद्या मला थोडक्यात यायचं आहे. पण जर कदाचित दुसरीचे पापड ठरलेले असतील तर ती मैत्रीण सांगते की अरे तू उद्या काही करू नको, उशाचे पापड उद्या. म्हणजे तो सिग्नल तिथे दिला जातो. आणि मग ठरल्याप्रमाणे ज्या दिवशी आपला नंबर असेल त्या दिवशी सकाळी कोणालाही निरोप देण्याची गरज नसते. मुलं शाळेत गेलेली असतात, दुपारचं जेवण झालेलं असतं, भांडी झालेली असतं आणि त्या दरम्यान आमच्या ह्या महिला बरोबर आपले यंत्रसामुग्री न सांगता बरोबर घेऊन त्या ठिकाणी पोहोचणार. आणि पोहोचल्यानंतर साधारणपणे 12-1 वाजता एक चांगल्या पद्धतीने पापड लाटायला सुरुवात होते. जी यजमान असते ती बघत असते हे पापड चांगल्या क्वालिटीचे कोण बनवतंय आणि थोडेसे खराब कोण बनवतंय. मग ती बरोबर ती पापड टाकण्याच्या निमित्ताने बाजूला जात असते, ते जे खराब झाले ते बरोबर बाजूला ठेवते. पण ती कोणालाही डिचवत नाही की तू खराब पापड का करते, कारण तिला माहिती आहे बरोबर संध्याकाळी जिने केले तिलाच द्यायचं. हे सगळं ठरलेलं असतं. पण अडचण अशी येते की 3 आणि 4 वाजता ह्या महिला थोड्याशा उठायला लागतात की अरे आता मुलं येतील शाळेतनं, थोडासा कंटाळा आलेला आहे. आणि ह्या महिलेला लक्षात येतं की आपलं जवळपास अजून 1-1.5 किलो पीठ पडलेलं आहे. ह्या जर महिलांनी निघून गेल्या तर करायचं काय. आणि मग ती सांगते की थांबा काहीतरी मी थंड बघते, काहीतरी चहा बनवते. आणि चहा बनवता तिच्या लक्षात येतं की आता स्लो कोण झालेलं आहे, काम कोणाचं संथ चालू आहे. आणि त्यावेळेस बरोबर ते आल्यानंतर जिचं काम चालू असेल अरे तुमच्या नंदेचं लग्न जमायचं होतं झालं का, तुमच्या मुलाची इंटरव्ह्यू ती झाली का, त्याचं असं काम होतं झालं का. प्रेस्टीज व्हॅल्यू त्या ठिकाणी वाढवली जाते. आणि त्यावेळेस असं लक्षात येतं की ज्या महिलेचं स्पीड कमी झालेलं होतं ते स्पीड इतकं वाढलेलं असतं की जे पापड कदाचित 1 दिवसात झाले नसते ते 1 तासात पूर्णपणे झालेलं राहतं. आणि विशेष म्हणजे हे फक्त महिला करू शकतात. आणि हेच जर आमच्या पुरुषांच्या बाबतीत सांगितलं तर दुसऱ्याच दिवशी कामगार युनियन त्या ठिकाणी लागेल. कारण आम्ही जर ओव्हरटाईम करायला सांगितला 1 तास तरी आम्हाला ते चालणार नाही. पण महिला हे चांगल्या पद्धतीने करू शकतात. म्हणून मी सांगितलेलं आहे की स्वयंसहायता बचत गट असो अगर महिला असो ह्या उद्योगात यशस्वी का होता, ह्या जर 3 गोष्टी त्यांनी व्यवस्थितपणे चांगल्या पद्धतीने जर केल्या तर त्या उद्योगात व्यवसायात सुद्धा यशस्वी होऊ शकतात. आणि मग मुळामध्ये आपण म्हणतो की उद्योग संधी नाही आहे. उद्योग संधी खूप मोठ्या प्रमाणावर आहे, खूप चांगल्या पद्धतीने, पण तिचा व्यवस्थितपणे आपण वापर केला पाहिजे. आपल्याकडे जर सांगायचं झालं तर आज वेगवेगळ्या उद्योग संधीच्या माध्यमातून अनेक महिला गट हे मोठ्या प्रमाणावर झाले. मी स्वतः आत्मीमध्ये काम केलेलं आहे.
आथणीमध्ये जी कोल्हापुरी चप्पल आहे ही कोल्हापूरला तयार होत नाही, तर ती आथणीमध्ये तयार होते. हे आथणी म्हणून जे गाव आहे या ठिकाणी भाषा बोलली जाते मराठी, परंतु ते कर्नाटकमध्ये येतं. आणि विशेष म्हणजे ही कोल्हापुरी चप्पल जेव्हा व्हायची त्यावेळेस ती साधारणपणे 100-150 रुपयाला जायची. आज 57 कुटुंब त्या ठिकाणी काम करताय. ह्या कुटुंबाने जेव्हा आम्ही एक NGOच्या माध्यमातून काम करायला सुरुवात केली, वेगवेगळ्या डिझाईन्स तयार केल्या आणि डिझाईन्स तयार केल्यानंतर जवळपास आज त्यांचे 453 वेगवेगळ्या साईज डिझाईन्स त्यांनी तयार केलेल्या आहे. आणि विशेष म्हणजे त्यांची चप्पल भारतात कुठेही विकल्या जात नाही. ती इटाली किंवा जर्मनीमध्ये एक्सपोर्ट होती. ऑनलाईन ते चालतं. आणि ज्या महिलांनी हे काम सुरू केलं त्याच्यासाठी नाबार्ड स्वतः त्यांच्याकडे आला आणि त्यांनी सांगितलं की 0% आम्ही रिफायनान्स करतो, तुम्ही आमचं लोन घ्या. त्या महिलांनी सांगितलं की ज्या दिवशी आम्ही तुमचं लोन घेऊ त्याच दिवशी आम्ही संपलेलो राहू. आणि विशेष म्हणजे त्यांची जी उलाढाल आहे ती वार्षिक 70 कोटी रुपयाची. आणि त्यांच्यामध्ये ती महिला महिन्याला 15,000 रुपये पगार घेते, एका कुटुंबातली एक महिला. आणि जर त्या मुली म्हणजे त्या कुटुंबातील महिला जर त्यांच्या घरात लग्न असेल तर 5 लाख रुपये हे नॉन रिफंडेबल असे त्या पद्धतीने दिले जातात. म्हणजे एक मला मुद्दाम सांगायचं आहे की हा सुद्धा एक स्वयंसहायता बचत गट आहे. आत्मी म्हणून जर गेले तर त्या ठिकाणी काम तुम्हाला दिसेल. याला क्लस्टर असं म्हटलं जातं. म्हणजे आत्तासुद्धा माननीय मोदी साहेबांचं जे स्वप्न आहे ते क्लस्टरच्या माध्यमातून आहे की आपण क्लस्टर याचा अर्थ काय, तर आज आपल्या जे 10 महिलांमध्ये जे काही स्किल आहे, आज साधारणपणे 20 महिला जर एकत्र आल्या, एकाच पद्धतीचा जर उद्योग त्यांनी सुरू केला तर त्या ठिकाणी ते क्लस्टर म्हणून उभं राहू शकतं. आता तुम्ही पेपरला वाचलं असेल की नाशिकमध्ये सुद्धा आपलं फूड क्लस्टर उभं राहिलेलं आहे. की ह्या महिलांची अडचण एक होते की आम्ही खूप चांगल्या पद्धतीच्या चटण्या बनवतो, खूप चांगल्या पद्धतीचे मसाले बनवतो, खूप चांगल्या पद्धतीचे अन्न प्रक्रियेचे उद्योग आम्ही करू शकतो, पण पहिली अडचण येते आम्हाला जागेची. मग ती जागेची अडचण येत असताना आपल्याला दुसरी अडचण येते की हे सगळं करत असताना अन्न प्रक्रिया म्हटलं की ते नाशवंत आहे, त्याचा कच्चा माल आहे, मग त्याचं स्टोरेज आहे, ह्या सगळ्या गोष्टीचं तंत्रज्ञान पाहिजे. हे सगळं ह्या क्लस्टरमध्ये तुम्हाला गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या माध्यमातून साधारणपणे 15 कोटी रुपये 100% अनुदानावर त्या ठिकाणी उपलब्ध होत आहे. आणि ते आपल्या नाशिकला भारतातला पहिला प्रकल्प म्हणून त्याला आलेले आहे. याच्यातनं फायदा काय होणार आहे, तर ह्या ज्या काही मोठमोठ्या इंडस्ट्रीज आहे यांना लागणारे वेगवेगळे हॉटेल्स आहे यांना लागणारे प्रोडक्ट तुम्ही त्या ठिकाणी बनवून देऊ शकता. मग त्याच्यासाठी तुम्हाला काय लागणार आहे, तुमची फक्त 15x20ची जागा असेल तर त्या ठिकाणी तुम्ही फक्त छोटंसं एक प्रक्रिया करा. पॅकिंग तुम्हाला तुमच्या क्लस्टरमध्ये होईल, बारकोडिंग तिथे होईल, मार्केटिंग तिथे होईल, रॉ मटेरियलचं स्टॉकिंग तिथे होईल आणि ब्रँडसुद्धा तिथे एस्टॅब्लिश होणार आहे. अशा पद्धतीचा प्रकल्पसुद्धा आपण या ठिकाणी करतोय. आता हे सगळं करत असताना मुळामध्ये आमची जी संकल्पना आहे ती ताईंनी जे सांगितलं की आपल्या ह्या भागामध्ये अजूनही काही महिला ह्या बचत गटापासून वंचित आहे. जर ह्या बचत गटामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट एक आहे की एका वयाच्या म्हणजे शक्यतो एका परिसरात राहणाऱ्या, एकमेकांना चांगल्या पद्धतीने ओळखणाऱ्या कमीत कमी 10 जास्तीत जास्त 20पर्यंत महिला जर एकत्र आल्या तर त्यांचे चांगले स्वयंसहायता बचत गट या त्या ठिकाणी आपण स्थापन करू शकतो. ह्या स्वयंसहायता बचत गटाच्या माध्यमातून काही उद्योग संधीच्या नाशिकमध्ये आम्ही शोधलेल्या आहेत की ज्या खूप चांगल्या पद्धतीने चालू शकतात. एक चांगला टाटांनी सुद्धा आमच्या समोर एक प्रोजेक्ट आणलेला आहे, कदाचित त्याच्यातून सुद्धा संधी चांगली मिळू शकते. आता सुद्धा आपण जर बघितलं तर RO वॉटरचे इथं कॅन आलेले, साधारणपणे हे कॅन आपल्याला 50 ते 60 रुपयांनी मिळतात. टाटानी या ठिकाणी CRS प्रोजेक्ट अंतर्गत महिला बचत गटांसाठी खूप चांगली स्कीम आणलेली की ज्याच्यामध्ये साधारणपणे तुम्ही तासाला 1000 RO वॉटर त्या ठिकाणी तयार करू शकता. आणि याच्या अंतर्गत त्याची विक्री फक्त त्यांचा नियम आहे की 5 रुपयांनीच तुम्ही करायची. आणि 5 रुपयांनी करत असताना याला खर्च मात्र फक्त 50 पैसे येतो. म्हणजे आज आपण 60 रुपयाला ते पाणी विकत घेतो RO वॉटर. हे फक्त अशा पद्धतीने जर केलं तर साऊथमध्ये मात्र हे प्रत्येक खेड्यामध्ये चालू झालेलं आहे. आपल्याकडे पायलट प्रोजेक्ट हा सिन्नरला माळेगाव ग्रामपंचायतीने केलेला आहे की तिथे ते 5 रुपयामध्ये 20 लिटरचे कॅन दिवसभरासाठी पिण्यासाठी RO वॉटर देत आहे. म्हणजे अशा पद्धतीने जर केलं तर आज सुद्धा नाशिकमध्ये वेगवेगळे हॉटेल्स असतील, छोटे वडापावच्या गाड्या असतील, यांना सुद्धा जर अशा पद्धतीने जर द्यायचं ठरवलं तर 1 ते 2 बचत गट खूप चांगल्या पद्धतीने काम करू शकतात. दुसरी जी मला एक चांगली संधी ह्या परिसरात आढळलेली ती अशी की शेजारीच आपल्याकडे आंबड ह्या औद्योगिक वसाहत खूप मोठ्या प्रमाणावर वाढलेली. या ठिकाणी मोठ्या इंडस्ट्रीजपेक्षा आमच्या छोट्या इंडस्ट्रीजसुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर आहे. ह्या छोट्या इंडस्ट्रीमध्ये साधारणपणे आम्ही जेव्हा सर्वे केला त्यांची एक अडचण होती की जे हॉटेल्स आहेत ते सगळे रस्त्यावर आहे. आतमध्ये जो कामगार येतो त्याला जर ओव्हरटाईम केला तर त्याला पोळी भाजी ही पाहिजे.
आणि अशा ठिकाणी आपण जर आपल्या गटाच्या माध्यमातून पोळी भाजी केंद्र मोबाईल व्हॅनच्या माध्यमातून केला तर माझ्याकडे जो सर्व आहे 2500 पोळ्या रोज सकाळी लागणार आहे आणि संध्याकाळी जवळपास त्याच्या निम्म्या जरी पकडल्या 3500 चपाती आणि भाजी ही चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी आपण देऊ शकतो. कारण हा सर्वे मी जेव्हा पुण्यात पाहिला, पुण्याला शिरवळ म्हणून जे आहे सातारा बाँड्रीवर त्या ठिकाणी 1,00,000 चपात्या दिवसाला ते बनवताना एकट्या पुणे शहरामध्ये हे बचत गटाच्या माध्यमातून देत आहे. म्हणजे दिसायला अन्न हे अत्यंत कमी छोट्या प्रमाणावर आहे, पण ते खूप मोठ्या प्रमाणावर आपण काम करू शकतो. आज आपल्याकडे द्राक्ष मोठ्या प्रमाणावर आहे, त्याचबरोबर आज आपल्याकडे डाळिंब मोठ्या प्रमाणावर आहे. डाळिंबापासून अनारदाना हा जर आपण व्यवस्थितपणे तयार केला आणि याचं जर चांगलं क्लस्टर केलं तर याच्या माध्यमातून डाबर सारख्या कंपन्या तुमच्याकडे येऊन तुमच्याकडनं हे रॉ मटेरियल घेतील आणि त्यांच्या ब्रँडवर विकायला तयार आहे. डाळिंबाची जेली CFTRI सक्सेसफुली केलेली, हे जर आपण चांगल्या पद्धतीने केलं तर हे सुद्धा मार्केटिंगला आपल्याला चांगलं काम होऊ शकतं. यानंतर एक चांगल्या पद्धतीने आपल्याकडे भाजीपाला हा मोठ्या प्रमाणावर आहे. भाजीपाल्याची अडचण अशी की आज मॉल किंवा सुपर मार्केटच्या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीने जर निर्जलीकरण आपण करायचं ठरवलं तर हे निर्जलीकरणाचं आपल्या शेजारीचं युनिट एक सक्सेस झालेलं आहे. मिस्टर कदम म्हणून आणि सातभाई म्हणून यांनी ओझरमध्ये सोलर ड्राईंग सिस्टीम डेव्हलप केलेली, फक्त 2 लाख रुपये किंमत आहे. त्यांची दिव्य मराठीला फ्रंट पेजला सक्सेस स्टोरीसुद्धा आलेली. आणि विशेष म्हणजे महिन्याला 1 टन माल हा त्यांचा मुंबईला जातोय. आणि त्यांनी असंच म्हटलेलं आहे की जर काही चांगले महिला बचत गट जर आमच्याकडे आले तर आम्हाला ही डिमांड वाढवायची आणि त्यांच्या माध्यमातून आम्ही ते काम देऊ शकतो. आणि विशेष म्हणजे घराच्या गच्चीवर ही ॲक्टिव्हिटी चालू होऊ शकते. याच्यामध्ये एक सगळ्यात चांगली गोष्ट कुठली असेल तर कलर चेंज होत नाही. म्हणजे जी भाजी असेल किंवा मिरची असेल तिचा कलर चेंज होत नाही, हा सगळ्यात पहिली गोष्ट त्या ठिकाणी. दुसरं जर आपण बघितलं की याच्या माध्यमातून आपल्याला निर्जलीकरण हे सुद्धा आपल्याला देता येऊ शकतं. आज आमचं जे स्वप्न आहे नाशिकमध्ये नागली ही मोठ्या प्रमाणावर आहे. नागलीपासून नागली माल्ट, नागलीची वेगवेगळे कुकीज, बेकरी प्रोडक्ट आणि पापड हा एक नाशिकचा चांगला महिलांचा ब्रँड तयार होऊ शकतो. आणि एक चांगलं शासनाच्या माध्यमातून क्लस्टरसुद्धा आपण या ठिकाणी उभं करू शकतो. हे सगळं करण्यासाठी मी तुम्हाला हे सगळं सांगण्याचा उद्देश असा आहे की ऑलरेडी आपल्याला मिटकॉनच्या माध्यमातून एक कार्यक्रम पूर्णपणे 30 महिलांसाठी आलेला आहे की जे मी आता थोड्या वेळापूर्वी बोललो की 15 कोटी रुपयाचा जो प्रकल्प आलेला आहे तो अशाच प्रशिक्षणातनं ज्या 40 महिलांनी मिटकॉनच्या माध्यमातून प्रशिक्षण घेतलं त्यांच्यासाठी ती आपली मंजूर केली. आता हा जो दुसरा आलेला आहे अन्न प्रक्रिया तंत्रज्ञान आधारित प्रशिक्षण कार्यक्रम हा पूर्ण विनामूल्य असणार आहे. ज्यांना कोणाला आपला स्वतःचा उद्योग किंवा व्यवसाय चालू करायचा असेल अशा महिला जरी आल्या तर स्पेशल केस म्हणून आपण ह्या आज जमलेल्या महिलांना ती ऑफर करू शकतो की तुम्हाला ते प्रशिक्षण देऊन पूर्ण उद्योग उभा राहीपर्यंत त्या ठिकाणी ती मदत केल्या जाईल. अशा पद्धतीचा कार्यक्रम सुद्धा तुमच्याकडे येतोय. हे सगळं सांगत असताना उद्योग संधी खूप आहे. उद्योग संधीसाठी आम्ही वेगवेगळे जवळपास आज आपल्याकडे नाशिकमध्ये जर तुम्हाला पाहिजे असेल 1001 वेगवेगळ्या उद्योग व्यवसायाचं तंत्रज्ञान त्याची माहिती सीडीज ह्या तुम्हाला माझ्या ऑफिसमध्ये बघायला मिळू शकतील. पण त्याआधी आम्हाला जे काम आज करायचं आहे, कारण मी जास्त बोलणार नाही आहे, कारण आपले जे प्रमुख वक्ते ते बोलणार आहे. मला फक्त आज एक सांगायचं आहे की हा कार्यक्रम संपल्यानंतर ज्यांना स्वयंसहायता बचत गटामध्ये इंटरेस्ट असेल त्यांनी त्या ठिकाणी आपण एक फॉर्म ताईंच्या ऑफिसला डिझाईन केलेला आहे. तो फॉर्म घेऊन तेवढी माहिती जर तुम्ही आम्हाला दिली तर साधारणपणे स्वयंसहायता बचत गट तुमची गरज काय, त्या गरजेप्रमाणे तुम्हाला काय गोष्टी लागणार आहे. मग नुसता पैसाच हा महत्त्वाचा नाही आहे, कदाचित तुम्हाला त्याचं तंत्रज्ञान लागणार आहे, बाजारपेठ लागणार आहे, इतर काही माहिती लागणार आहे, ही सगळी देण्यासाठी आपण काम करतोय. म्हणजे आज जे आम्ही आमचं एक ठरवलेलं आहे की आज महिला दिनाला आज सुरुवात करून कदाचित पुढच्या महिला दिनापर्यंत या सक्सेस स्टोरी तुमच्या समोर उभ्या करावा, त्यासाठी खरा हा कार्यक्रम आहे. म्हणजे आज आपण कुठले फक्त एक तुम्हाला असं काहीतरी बचत गटावर मार्गदर्शन करणारे खूप आहे, पण आम्हाला प्रॅक्टिकल काम सुरू करायचं आहे आणि त्या अनुषंगाने आज आपण या ठिकाणी जमलेलो आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा मी परत जाताना हे सांगेल की ज्या कोणी एका मताच्या असतील, एका विचाराच्या असतील, फायनान्शियल कॅपॅसिटी एकसारख्या असेल, अशा महिला जर एकत्र जमत असतील तर त्यांच्या आपल्याला स्वयंसहायता बचत गट स्थापन करायचे. आणि समजा अशा काही महिला असतील की स्वयंसहायता बचत गटापेक्षा मलाच वैयक्तिक काहीतरी करायचे, अशा महिलासुद्धा जरी आल्या तरी त्यांना आपण या ठिकाणी पूर्णपणे मार्गदर्शन करतोय आणि त्याच्या माध्यमातून तुम्ही सक्षम व्हावं. वेगवेगळ्या योजना आहेत, त्या योजनांची माहिती वेळोवेळी दिली जाईल आणि त्यातून आपल्याला समर्थपणे उभं केलं जाईल. धन्यवाद.
न्यूज वर्ल्ड या चॅनलला तमाम नाशिककरांच्या वतीने व मी महापौर या नात्याने शुभेच्छा देतो। तुमचं वर्ल्ड न्यूजचा जो भी प्रतिनिधी असेल तो या शहराच्या समस्यांकडे जागरूकतेने लक्ष देईल व चांगलं काम करील। पुनश्च एकदा मी शुभेच्छा देतो आणि तुमच्या चॅनलला भरभराटीने चांगलं काम हो, या शहरामध्ये तुमचं चांगलं काम हो अशी शुभेच्छा देऊन थांबतो। न्यूज वर्ल्ड चॅनलला सर्व शुभेच्छा देतो आणि हे चॅनल सर्व बातम्या नाशिककरांना दाखवून नाशिककरांचा एक जिव्हाळ्याचं चॅनल आहे अशी आशा बाळगतो। झालेल्या न्यूज वर्ल्ड नुकतंच 8 दिवसापूर्वी नाशिक जिल्ह्यात या चॅनलचं उद्घाटन झालं। आपले आदरणीय मंत्री दादाजी भुसे त्याप्रमाणे सर्व मान्यवर इथे उपस्थित होते। नाशिक जिल्ह्यातील ज्या ज्या बातम्या असतील, ज्या खबरी असतील त्या आपल्यापर्यंत तत्परतेने न्यूज वर्ल्ड चॅनल आपल्यापर्यंत पोहोचवणार आहे। न्यूज वर्ल्ड चॅनलला माझ्या मनापासून खूप शुभेच्छा। धन्यवाद। या चॅनलला मी हार्दिक शुभेच्छा देतो। निर्भीडपणे, प्रामाणिकपणे, निस्वार्थी हेतूने आणि लोकांमध्ये जागृती पसरावी या हेतूने हा न्यूज चॅनल सुरू होत आहे। त्यांच्या बातम्या या एकांगी नसाव्यात, सर्व बाजूंचा विचार करून असाव्यात, भडक आणि माथेफिरू बातम्या नसाव्यात अशी मी अपेक्षा व्यक्त करतो। त्याचबरोबर या बातम्यांमध्ये काहीतरी क्रिएटिव्ह असावं की जेणेकरून समाज बांधण्यासाठी आपल्याला मुलाची मदत होईल या चॅनलकडून अशी मी अपेक्षा व्यक्त करतो। चंदन पवार आणि त्याच्या सहकाऱ्यांना हार्दिक शुभेच्छा। आणि यानंतर आता मुख्य संवादाकडे आपण वळणार आहोत की आज आवर्जून आपल्याशी संवाद साधायला शोभाताई फडणवीस आलेले आहेत आणि त्यांचं पण मुख्य कार्य हे महिलांसाठीचंच आहे। त्याविषयी आणि आपल्या आवश्यक मार्गदर्शनाविषयी आता मी त्यांना विनंती करते की त्यांनी आपल्याशी संवाद साधावा। खरं तर महिला दिन म्हटलं की सगळ्यांसमोर 8 मार्च डोळ्यासमोर येतं आणि मग सगळे म्हणतात की 8 मार्चचा महिला दिन 4 मार्चला कसा। तर आता आपण खऱ्या अर्थाने भविष्यामध्ये आपलं स्वतःला जर स्त्रियांना पुढे आणायचं असेल तर आपल्याला आधीपासून सुरुवात केल्याशिवाय पुढचं काम आपलं होत नसतं आणि म्हणून हा महिला मेळावा आपण 4 मार्चला जाणून घेतो आहे। या ठिकाणी खऱ्या अर्थाने महिला मेळाव्यासाठी ज्यांनी या ठिकाणी परिश्रम घेतले आणि स्त्रियांच्या बाबतीमध्ये स्त्रियांनी पुढे यावं, स्त्रियांनी विकास करावा आणि देशाच्या विकासामध्ये महिलांचा सहभाग असावा ह्याच्याकरता सीमाताईंनी जेव्हा मला फोन केला की ताई तुम्ही येता का, कारण पुष्कळ दिवसात माझी इच्छा आहे, म्हटलं त्यांना मी येणार आहे, फक्त तारीख मात्र माझ्या ॲडजस्टमेंटमध्ये 4 बसते आणि त्यांनी ते मान्य केली आणि घाईनी का होईना आजचा हा मेळावा या ठिकाणी होतो आहे। या कार्यक्रमाचे अध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे नाशिकचे अध्यक्ष या ठिकाणी उपस्थित असलेले लक्ष्मण सावजी म्हटलं की सगळ्यांना एकदम आठवण येते। या ठिकाणी उपस्थित असलेले ज्यांचं आत्ता आपण लोणारे साहेबांचं भाषण ऐकलं ते DRDAचे अधिकारी
बराच अभ्यास त्यांनी केलेला आहे महिलांना पुढे आणण्याकरता. या ठिकाणी उपस्थित असलेली डायसवरील सर्व पदाधिकारी आणि उपस्थित माझ्या भगिनींनो आणि बंधूंनो, पत्रकार, खरं तर महिला म्हटलं की आपण जवळपास नाही म्हटलं तरी देशाच्या जनगणनेमध्ये 50% आहोत. पण जेव्हा मी विचार करते की आपण 50% महिला देशाच्या जनगणनेत आहोत, तर प्रत्यक्षात आपण देशाच्या निर्णयात्मक दृष्टिकोनातून त्यांच्या निर्णयाच्या प्रक्रियेमध्ये आपण किती % आहोत. तर माझा असा अंदाज आहे की आपण 0% देशाच्या निर्णय प्रक्रियेमध्ये आहोत. विकासाच्या प्रक्रियेमध्ये आपण 1% आहोत. कामगार क्षेत्रात आपण 3% आहोत. उच्चतंत्र शिक्षणात आपण 5% आहोत. मग आपण आहोत कुठे? देशाला स्वातंत्र्य मिळून सुद्धा जर महिलांना आपण अजूनही पाहिजे त्या प्रमाणात देशाच्या प्रक्रियेमध्ये जर नसू, तर आपण आपली एवढी मोठी शक्तीही मागे आहे. आणि त्यामुळे आपण या देशाला पुढे न्यायचं असेल तर स्त्रियांना या सगळ्या गोष्टींमध्ये पुढाकार देण्याची आणि या 50% शक्तीचा वापर करण्याची अतिशय आवश्यकता आहे. मला एक गोष्ट नेहमी आठवते किंवा चीन एकेकाळी आमच्या दृष्टिकोनातून अतिशय मागासलेला, अतिशय प्रचंड लोकसंख्या असलेला, दारिद्र्य रेषेखाली जीवन जगणारा चीन हा एकदम कसा काय पुढे गेला? कशाच्या भरोशावर त्यांनी एकदम एवढी मोठी भरारी मारली की आजच्या घडीला आज विकसित देशामध्ये चीनचं नाव येतं आणि मोठ्या प्रमाणात चीनने आपल्या देशातला सुद्धा जगातला मार्केट घेता घेता देशातला आपल्या बऱ्याच प्रमाणामध्ये सगळ्या गोष्टीत मार्केट कॅप्चर केलेलं आहे. मग त्यामध्ये साधे बॅटरीचे सेल असतील, इलेक्ट्रिकच्या माळा असतील, प्रत्येक गोष्टीत चीनचा ठप्पा असलेली गोष्ट दिसते. आणि त्याचं काम असं आहे की तो लिहितो यूज अँड थ्रो, वापरा आणि फेका. परंतु त्यांनी जेव्हा मार्केट आणि आपणही खूप आकर्षित होतो त्या गोष्टीला आणि आपणही ती माळा स्वस्त मिळते म्हणून आपण घेतो. कधी घरी आणतपर्यंत लागते आणि बंद होते, कधी लागतही नाही, पण यूज अँड थ्रो पुन्हा वापस करायची सोयी. मग अशा पद्धतीने चीन पुढे गेला. तर चीन पुढे जाण्यामागचं कारण कोणतं? तर आपल्यापेक्षा वाईट परिस्थिती चीनची होती. पण चीनने विचार केला की जर मला पुढेच जायचं असेल, माझा देश पुढे न्यायचा असेल, तर 50% पुरुष आणि 50% स्त्रिया या ठिकाणी जनगणनेत आहेत. चीनमध्ये हीच परिस्थिती आहे. मग 50% स्त्रियांना आपण कुठल्याच प्रक्रियेत जर घेत नसू आणि 50% पुरुषांच्या भरोशावर जर आपण देश चालवू शकू आणि त्याच्यामुळे एक दुबळा देश आपण उभा करतो, अशा पद्धतीची संकल्पना चीनने केली. आणि मग त्यांनी त्यांच्या याच्यात बदल केले. बदल काय केले? तर त्यांनी 50% महिलांना मानव संशोधनात आणून खऱ्या अर्थाने देशाच्या विकासाच्या प्रक्रियेत आणलं. आणि मग महिलांना शिक्षण दिलं, प्रशिक्षण दिलं, रोजगार दिला आणि अशा पद्धतीने छोटे छोटे उद्योग उभे करून त्यांनी चीन देश आज मोठ्या प्रमाणात पुढे आला. आणि त्याच्यामुळे चीन पुढे आला. भारत येऊ शकत नाही असं वाटतं का? भारतामध्ये चीनपेक्षा विद्वान लोकांची आणि प्रचंड काम करणाऱ्या स्त्री शक्तीची या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शक्ती आहे. परंतु त्याचा वापर आपण करणं आज अतिशय आवश्यक आहे. स्त्रियांना जर आपल्याला पुढे आणायचं असेल तर 4 गोष्टीवर आधारित स्त्रियांचा विकास असतो. केवळ आर्थिक बाजू नव्हे तर पहिल्यांदा शिक्षण प्रक्रियेत स्त्रिया पुढे आल्या पाहिजे. शिक्षण प्रक्रियेत पुढे आल्यानंतर दुसरी गोष्ट आहे आरोग्य. जर आरोग्यच चांगलं राहिलं नाही तर मग देश पुढे कसा जाणार स्त्रियांच्या बाबतीत? कारण स्त्री ही देशाला मोठ्या प्रमाणामध्ये शक्ती पुरवणारी, या ठिकाणी देशाच्या संरक्षणाची, विद्वत्तेची, कारखान्याची सगळी शक्ती पुरवणारी, नवीन पिढीच घडवणारी ती स्त्री आहे. तीच जर दुबळी असेल तर देश कसा घडू शकेल? आणि म्हणून आरोग्य हे तिच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचं आहे. आणि आत्ताचा कळीचा मुद्दा संरक्षण हा आहे. स्त्रियांचा संरक्षणाचा प्रश्न जोपर्यंत पूर्णपणे निकालात निघणार नाही तोपर्यंत स्त्री ही मानसिकतेने तयार होणार नाही. आणि स्त्री ही मानसिकतेने तयार होणार नाही तोपर्यंत संरक्षणाचा प्रश्नही मिटणार नाही. कारण शेवटी तिन्ही मनामध्ये काय ठरवलं याच्यावर सगळं अवलंबून आहे. आणि म्हणून संरक्षण हा विषय तेवढा महत्त्वाचा आहे. आणि चौथा विषय आहे आर्थिक सबलीकरण. हे सगळं केल्यानंतर आपल्याजवळ शिक्षण आलं, आरोग्य आलं,
संरक्षण आलं आणि त्याच्यानंतर आर्थिक सबलीकरण आलं, अशा 4 टप्प्यावर या खऱ्या अर्थाने महिलांचा विकासात अवलंबून आहे. आज स्थिती कशी आहे की खरंच आपण 50% राहिलो आहेत का? तर पहिलाच प्रश्न आहे, मी महिलांनाच विचारणार आहे की आपण आता 1000 पुरुषामागे जर 860 स्त्रिया असतील, स्त्री भ्रूण हत्येचा प्रश्न जर मोठ्या प्रमाणात त्या देशात निर्माण झाला असेल, तर पुढे भविष्यामध्ये 1000 पुरुषांना 140 स्त्रिया कमी पडणार. मग हा इम्बॅलन्स नाही राहणार का? समाजात जेव्हा इम्बॅलन्स होतो त्यावेळेला समाजाची स्थिती बदलत असताना समाजाची नैतिक स्थितीच बदलत असते. आणि मग ही नैतिक स्थिती बदलू नये असं जर वाटत असेल तर स्त्रियांनी स्त्रियांचा विरोध न करता मुलींना जन्माला घालून देशाचा बॅलन्स सांभाळणं हे आज खऱ्या अर्थाने स्त्रियांच्या हातात आहे. आणि म्हणून स्त्री भ्रूण हत्या हा विषय आहे, पण देशात गेल्या 10 वर्षामध्ये 4,68,000 मुलींची हत्या झाली. जन्माला येऊच नये अशा पद्धतीचा विचार होतो. आणि हा विचार येणं ही एक प्रकारे देशाच्या घातकतेला अवलंबून आहे. आणि म्हणून याच्यासाठी सुरुवातीला आपली संख्या वाढल्याशिवाय, आपली शक्ती वाढल्याशिवाय आपण या देशामध्ये बरोबरीचं अधिकार आपण मागू शकणार नाही. आणि म्हणून खऱ्या अर्थाने स्त्रियांची संख्या ही पुरुषांच्या बरोबरीने असली पाहिजे. याच्यासाठी आपण सर्वप्रथम आपली मानसिकता बदलली पाहिजे आणि आपण लोकशाही प्रणालीमध्ये देशाच्या विकासात लोकांचा सहभाग हा अतिशय महत्त्वाचा आहे. आणि प्रत्येक गोष्ट शासनानेच करावी हा जो विचार आपल्या डोक्यात होतो. मला नेहमी, मी ग्रामपंचायतपासून आलेली आहे, मला निवडून दिलं लोकांनी, दुसऱ्या दिवशी मोर्चा माझ्याकडे आला. कशासाठी? त्यामुळे आमची नाली तुंबलेली आहे, तुम्ही साफ करून द्या. आता ही जर मानसिकता माझी असेल की जर नाली साफ करायला ग्रामपंचायतचा सरपंच जाणार, सदस्य जाणार, मग पब्लिक काय करणार? ही मानसिकता म्हणजे दुसऱ्यांनी करावं मी बघावं, मी तुला निवडून दिलं ना, मग त्याच्यासाठी आता तुझं हे काम आहे. आमदारांनी एखाद्याला ताप आला म्हटलं, मला आठवतं एकदा मला खूप टेम्परेचर होतं आणि जेव्हा मी म्हटलं बा मी जरा गोळ्या घेऊन झोपली म्हणून माझ्या पीला सांगितलं तू कोणाला आता मला उठवू नको. तर ते आलेला जो कार्यकर्त्यांचा लोंढा होता तो मला काय म्हणाला, तुम्ही मेल्यानं ताईत आमची इस्टेटीतून तुमचा पुतळा उभा करू, पण आज तुम्हाला भेटल्याशिवाय जाणार नाही. ही जशी मानसिकता असते ही मानसिकता बरोबर नाही. याचं कारण असं की देशाच्या प्रत्येक गोष्टीमध्ये तुमचं सहयोग असणं अतिशय आवश्यक आहे. आणि म्हणून शासनाच्या भरोशावर न राहता शासनाला सोबत जर जनतेची असेल तर खऱ्या अर्थाने देश हा पुढे जाऊ शकतो, देशात एक नवीन शक्ती निर्माण होऊ शकते. आणि म्हणून स्त्रियांनी स्त्रियाचे महत्त्व जाऊन घेऊन खऱ्या अर्थाने स्त्री भ्रूण हत्येचा विचार हा अतिशय प्रामाणिकपणे करण्याची गरज आहे. कारण देशामध्ये आज हा विषय अतिशय गहन झालेला आहे. महिलांच्या विकासाचं पहिलंच पाऊल योगाचे म्हटलं शिक्षण हे आहे. आपल्याला दिसते शहरामध्ये विचारलं तर सर्वसामान्य माणसाला का रे शिक्षणाचं काय? नाही, महिला इथे प्रचंड शिक्षण घेत आहे, परंतु मी तुम्हाला सांगते तशी स्थिती नाही आहे. आपण या ठिकाणी विचार जर केला तर राज्याच्या शिक्षणामध्ये महिलांच्या शिक्षणाचा टक्का वाढवणं अतिशय आवश्यक आहे. महिलांच्या शिक्षणाचं प्रमाण खरंच वाढवणं अतिशय आवश्यक असल्यामुळे आज महिलांच्या शिक्षणाची स्थिती काय आहे हे समजून घेण्याची अतिशय आवश्यकता आहे. 1ली ते 10वी पर्यंत आपण फ्री शिक्षण देतो, शाळा जवळ आहे, मुली सहज जाऊ शकतात, वयवर्ष 5 ते 15 पर्यंत असतं. त्यामुळे कोणी आपली मुलगी शाळेत पाठवायला तयार होते, कारण नजरेच्या टप्प्यामध्ये तिचं शिक्षण असतं. आपला देश काही शहरी नाही, आपला देश हा ग्रामीण भागातही पसरलेला आहे. आणि त्याच्यामुळे 64% मुलं आणि मुली हे आज खऱ्या अर्थाने 1ली ते 10वी पर्यंत शिक्षण घेतात. परंतु 10वी ते 12वी पर्यंतचा विचार जेव्हा करतो, 11वी 12वीचा, तेव्हा मात्र खऱ्या अर्थाने गंभीरता निर्माण होते. ते शिक्षणाचा टक्का हा एकदम 20% घसरतो. कारण शाळा दूर असते, फ्री शिक्षण जरी असलं तरी पुस्तकं असतात, कपडे असतात, मुलींच्या शिक्षणाचा खर्च असतो. हा आज इतका वाढलेला आहे की आई वडिलांना मुलींच्या शिक्षणाकडे तेवढं लक्ष देत आहे. आणि त्यामुळे ग्रामीण भागामध्ये 10वी नंतरच्या शिक्षणाचा टक्का हा एकदम खाली होतो आणि 20% महिलांचं शिक्षणाचं प्रमाण त्या ठिकाणी आहे.
मग 20% जर महिला शिकल्या असेल तर शिक्षण न घेणाऱ्या लोकांची संख्या ही मात्र 80% आहे. म्हणजे 80% मुली 10वी पर्यंत शिकतात आणि त्याच्यानंतर शिक्षण सोडून देतात. आणि तिसरा जो आहे, जो खरा देशाला आवश्यक टक्का आहे, तो आहे उच्च तंत्र शिक्षणाचा. उच्च तंत्र शिक्षणामध्ये शहर असो की ग्रामीण, आज मुलींचा टक्का हा 5% राहिलेला आहे. आणि म्हणूनच मुलं शिकलेले आहेत, मुलांचा 10% आहे आणि मुलींचा 5% आहे. म्हणून आज विद्वान आणि शिक्षित मुलांसाठी मुली शोधणं हा एक नवीन विषय आज सगळ्यांच्या नजरेसमोर. मी गमतीने म्हणते की बाबा रे, तू कॉलेजमध्ये शिकत असताना शोधून घेता म्हणजे मग पुढे विचार आम्हाला नको, आई वडिलांच्या डोळ्यासमोर खोटा विषय नको. कारण मुली आता शिकलेल्या मुली मिळणं आणि मुलांच्या दृष्टिकोनातून चांगल्या मिळणं हा 2 भाग आहे. त्यामुळे 12 ग्रॅज्युएट पर्यंतचा हा टक्का आपल्याकडे 5%वर उतरला आणि त्यामुळे 5%वर जर मुलींचा टक्का उतरला असेल, इकडे जर आपण 20% असू तर शिक्षणाच्या दृष्टिकोनातून महिला प्रचंड मागे आहे. याचा विचार आज आपण सगळ्यांनी करणं अतिशय आवश्यक आहे. आता हाच टक्का चीनमध्ये किती आहे? आपला जर इतका टक्का कमी आहे तर चीनमध्ये खऱ्या अर्थाने त्यांनी जेव्हा महिलांच्या शिक्षणाचा विचार केला तर त्यामध्ये आज चीननी आपल्या देशामध्ये ग्रॅज्युएशनचा टक्का हा कमीत कमी 30% वाढवलेला आहे. प्रगत देशामध्ये हा 50%च्या वर गेलेला आहे. जे देश खऱ्या अर्थाने स्पर्धेमध्ये उतरले आहेत त्यांनी स्त्रियांच्या शिक्षणाचा, उच्च तंत्र शिक्षणाचा टक्का प्रचंड वाढवलेला आहे. आणि म्हणून आपल्या देशामध्ये खऱ्या अर्थाने गरज आहे महिलांच्या शिक्षणाला खऱ्या अर्थाने प्राधान्य देऊन महिलांना याच्यामध्ये पुढे आणण्याची आवश्यकता आहे. दुसरं असं आहे की